या ठिकाणी जे इस्लामपूर भाग आहे हा भाग फार मागासलेला भाग आहे, म्हणून या ठिकाणचे 18 पगड जातीचे लोक आहेत। या क्षेत्रामध्ये आपण विचार करा किती आपल्या ठिकाणी हे होत आहेत। आपण हा रोड सुद्धा बघा किती दिवसापासून तसंच आहे। म्हणून या ठिकाणी सर्वांना माझी हात जोडून विनंती राहील की आपण 20 नोव्हेंबरला आपला अमूल्य असा वोट आपण प्रदीप नाईक साहेबाला देऊन प्रचंड मताने निवडून द्या, जेणेकरून आपण त्यांना कॅबिनेट मंत्री मिळावं यासाठी आपण त्यांना ताकद देऊया। जर मंत्री झाले आपलं नशीब चांगलं आहे की आपण या म्हणजे 15 वर्षाचा अनुभव असलेला मंत्री होणार आहे आपल्याकडे। म्हणून आपण सर्व मतभेद बाजूला ठेवा, कोण येत आहे कोण जात आहे, अपक्षवाल्याकडे काही एका जातीवर माणूस निवडून येणार नाही, ते कुठल्याही जातीचा असू द्या, पण त्यांना एक तिकीट नाही काय नाही। म्हणून अधिकृत उमेदवार आपले प्रदीपजी नाईक यांचा कार्यकाळ बघितला, आपण त्यांचा घराणा बघितला, आपण त्यांच्या घरात सुद्धा आज सुद्धा कोणी जाऊ द्या, त्यांच्या पत्नी भाभी आमची बेबीताई हा नेहमी गरीब लोक कोणी असेल त्यांच्याकडे नेहमी पाहुणचार होते, त्यांचा सन्मान होते, चाय पाणी होते। शहरात असलेला जो माणूस आपला त्या ठिकाणी जो आमदार आहे त्यांच्या घरी आज चहा सुद्धा भेटत नाही, पाणी सुद्धा भेटत नाही असा, म्हणून एक चांगला व्यक्ती आपल्यामध्ये आहे। त्यांचा स्वभाव चांगला, बोलतात तसा वागतात असा प्रदीप नाईकजी आहे। म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, येत्या 20 नोव्हेंबरला आपण प्रचंड असं वोटिंग आपल्या तालुक्यातून द्यावं। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची भूमी महाराष्ट्राची।